नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम खास पारंपरिक गोड पदार्थ, गुळाचा शिरा. गुळ खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते आणि आरोग्यासाठीही तो फायदेशीर असतो. अगदी कमी साहित्य आणि थोड्याच वेळात हा शिरा तयार होतो. चला तर मग सुरुवात करूया या गोड आणि हेल्दी रेसिपीला. त्यासाठी लागणार आहे 1 कप जाड रवा, 1 कप गूळ, 2 कप पाणी, 3 मोठे चमचे तूप, 2 मोठे चमचे काजू, बदाम आणि बेदाणे, 5 ते 6 वेलची. सर्वात प्रथम आपण गूळ वितळून घेऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप पाणी घालूया आणि 1 कप गूळ घालून मंद आचेवरती हा गूळ वितळून घेऊया. हा गूळ वितळायला 5 मिनिटं लागेल. तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊया. त्यासाठी गॅसच्या मंद आचेवर एक कढई ठेवूया. त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालून 1 कप जाड रवा भाजून घ्यायचा आहे. हा रवा गॅसच्या मंद आचेवरतीच भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो खाली लागणार नाही आणि करपणार नाही. शिरा बनवताना जाड रवा वापरायचा आहे, जेणेकरून शिरा चांगला दाणेदार होतो. बारीक रवा वापरल्यामुळे शिरा चिकट होतो, त्यामुळे जाड रवा वापरा. आता ह्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घालून ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहे. हे ड्रायफ्रुट्स सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. इथे रवा भाजत आहे तोपर्यंत वेलची पूड करून घेऊया. आता यामध्ये बेदाणे घालूया. बेदाणे मी शेवटी घातले आहेत, कारण ते लवकर भाजले जातात, त्यामुळे करपण्याची शक्यता असते. रव्याला सुगंध येईपर्यंतच भाजायचा आहे. आता हा रवा सोनेरी रंगावरती परतवून घेतला आहे. यामध्ये आपण आता गुळाचे पाणी थोडे थोडे घालूया. मी असे चाळणीने पाणी घालते आहे, जेणेकरून त्या गुळामध्ये काही कण असतील तर ते यामध्ये पडणार नाहीत. हे पाणी सावकाश घाला, जेणेकरून वाफ अंगावर येणार नाही. थोडे पाणी घालून हे मिश्रण एकजीव करा, जेणेकरून ह्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. गरम पाणी घातल्यामुळे रवा फुलतो आणि शिरा मऊसूत होतो. आता हे मिश्रण चांगले ढवळून घेऊया. आता यामध्ये उरलेले गुळाचे पाणी घालूया आणि चांगले ढवळून घेऊया. आता हे मिश्रण चांगले ढवळून झाले आहे. यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया. हे बघा, वाफ काढल्यानंतर हा शिरा किती मऊसूत झाला आहे. योग्य प्रमाणात पाणी आणि योग्य प्रमाणात गूळ घातल्यामुळे हा शिरा मऊ होतो. आता ह्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकूया आणि मिश्रण चांगले ढवळून घेऊया. आता गॅस बंद करूया. आपला गुळाचा शिरा आता तयार झाला आहे. आपण तो सर्व करूया. तर मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? मी सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे जर तुम्ही हा शिरा केला तर तुमचाही शिरा असा मऊसूद होऊन जाईल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.